भारतामध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्याला नवरा आणि नवरी असे संबोधतात, पण खरं तर असं संबोधण्यामागचं नेमकं लॉजिक काय? नवरी हा शब्द संस्कृतमधील नव या शब्दापासून आला आणि त्याचा अर्थ होतो नवीन असा. लग्न झाल्यावर स्त्री घरात नवीन येते म्हणून तिला नवरी म्हटले गेले. जुन्या मराठी प्राकृत भाषेमध्ये याचे रूप नववधू, नविया आणि नविया असे रूप आढळतात. नवरा हा शब्द सुद्धा त्याच्या मूळ नव या शब्दापासून आला आणि त्याचा अर्थ होतो नवरा आणि नवऱ्याचा असा नंतर झाला. आणि संस्कृतमध्ये याला नववर म्हणत, म्हणजेच नवीन वर. मराठी भाषेमध्ये नववर, नवर आणि नवरा असा ध्वनी परिवर्तन झाला. प्राचीन काळी विवाहाला नवसंस्कार म्हटले जाई, म्हणजे जीवनातील एक नवीन टप्पा. लग्नानंतर दोघेही नवीन जीवनात प्रवेश करतात म्हणून त्यांना नवरा नवरी असे संबोधले गेले आणि काळानुसार हा शब्द सर्वसामान्य बोलीत रूढ झाला. संत साहित्य, लोकगीत, भावगीत यामध्ये फार जुन्या काळापासून नवरा नवरी हा शब्द वापरले जातात. लोककाव्यात नवरीला नवचंद्रासारखी आणि नवऱ्याला राजाबाळा म्हणून गौरवले जाते. आणि हो, आज काही नवीन शिकले असाल तर अशाच मोर नॉलेजेबल व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका, कारण प्रत्येक व्हिडिओ मागे भरपूर सारी मेहनत असते.